आता मोठमोठ्याल्या आणि आकर्षित देवीच्या मूर्त्या बघण्यासाठी तुम्हाला मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही, कारण मुंबई पुण्यासारख्याच मूर्त्या यावर्षी जालन्यात बसवल्या गेलेल्या आहेत। त्यातीलच एक मूर्ती मुंबईहून आलेली आहे। ती मूर्ती बनली आहे मुंबईतील बहुतेक मूर्त्या जिथे बनतात ते म्हणजे कलागंध आर्ट, तिथे ही मूर्ती बनली आहे। ती मूर्ती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला मग बघूया जालन्यातील देवीच्या मूर्त्या। सर्वात आधी ही बघा, ही आहे जालन्याची जगदंबा। आहे ना सुंदर मूर्ती। जालन्याच्या जगदंबापासून समोर गेली की तुम्हाला दिसेल अक्षय भैया पाटोळे मित्र मंडळची दुर्गा माता। समोर 2 सिंह आणि थाटात सिंहासनावर बसलेली ही दुर्गा माता। या मंडळाचं हे 6वं वर्ष आहे। तेथून समोर आपण बडी सडकला आलो की तिथे आपल्याला दुर्गा माताच्या खूप मूर्त्या बघायला मिळतात। सर्वात आधी ही पहा, बडी सडक वरील देवीची भव्य अशी मूर्ती। या मूर्तीच्या समोरच मूर्ती आहे भव्य अशी जालन्याच्या माऊलीची। बडी सडक ना अजून आपण थोडं समोर आलो की आपल्याला दिसते श्री जगदंब नवरात्र महोत्सव मंडळची मूर्ती। सुंदर सिंहासनावर बसलेली देवी आणि देवीच्या वर उभा राहिलेला विठोबा। इथं रात्री भव्य असा दांडियाचा कार्यक्रम पण होतो। चला बडी सडकून जाऊ आता पाणी वेसखड, जिथं मुंबईहून आलेली मूर्ती बसवलेली आहे। त्याआधी ही पहा श्री शारदा देवी नवरात्र महोत्सवची मूर्ती। येथे पण रात्री भव्य असा दांडियाचा कार्यक्रम होतो। तेथून समोर आलं की मध्येच मूर्ती आहे सारथी ग्रुपची। समोर 4 सिंह आणि सप्तशृंगी माता रूपातली ही भव्य मूर्ती। तेथून समोर आलो की भव्य अशी रामायणावर प्रेरित असलेली देवीची मूर्ती आहे। चला एवढ्या मूर्त्या बघितल्यानंतर आता टाइम झाला आहे मुंबईहून जी मूर्ती आलेली आहे ती दाखवण्याचा। तर ही बघा, ही आहे श्री सप्तशृंगी मित्र मंडळची जालन्याची महाराणी, जी की मुंबईतील कलागंध आर्ट्स येथून आलेली आहे। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा।